जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झालंय। जम्मूच्या गदीगड भागात सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। भारतीय लष्कराच्या जवानांनी तातडीने बचाव कार्य सुरू केलेलं आहे आणि अनेक ठिकाणी जे अडकलेले आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी सुद्धा हलवलं जात आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। जम्मूमध्ये मुसळधार पावसामुळे ही पूरस्थिती एकंदरीत बघायला मिळते आहे आणि त्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जात आहे। जवान सध्या सज्ज झालेले आहेत, त्यांच्याकडून हे रेस्क्यू या ठिकाणी सुरू आहे। तर हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ब्यास नदीला पूर आला। चंदीगड मनाली महामार्गाचा काही भाग पावसामुळे वाहून गेलेला आहे। हे दृश्य आपण बघू शकतोय। हिमाचल प्रदेशमधला हा जो काही भाग होता, चंदीगड मनाली महामार्गाचा भाग, तो आता वाहून गेलेला आहे। वाहतूक ठप्प झाली आहे। अनेक प्रवासी यामध्ये अडकल्याची सुद्धा माहिती समोर येते आहे। ब्यास नदीला पूर आला, त्यामुळे जो भाग होता काही मातीचा तो खचला आणि तो वाहून गेला। यामध्ये अनेक नागरिक सुद्धा अडकल्याची शक्यता वर्तवली जाते। महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे, अनेक प्रवासी अडकलेले आहेत। हिमाचल प्रदेशमधली ही ब्यास नदी आहे ज्याला पूर आलेला होता आणि त्यामुळे चंदीगड मनाली महामार्गाचा काही भाग होता, महामार्गाचा भाग, तो पावसामुळे वाहून गेला। त्यामुळे वाहतूक सुद्धा पूर्णपणे ठप्प झाल्याची माहिती या भागात समोर येते आहे। सोबतच अनेक नागरिक आहेत जे या महामार्गावरून प्रवास करत होते, ते सुद्धा यामध्ये अडकलेले आहेत। महामार्गाचा जो भाग खचलेला होता, जो वाहून गेलेला होता, ती ही दृश्य आपण बघू शकतोय। भीषण अशी पूरस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। महामार्गाचा भाग हा चक्क नदीतून वाहून जाताना आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो। याच महामार्गावर जे प्रवासी प्रवास करत होते ते सुद्धा यामध्ये अडकले, त्यांना सुद्धा बाहेर काढण्याचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत।